आज आपण रोजच्या वापरातल्या पोह्यापासून पळीपापड्या कशा करायच्या ते पाहणार आहोत. ह्या पापड्या इतर कोणत्याही पापड्याच्या तुलनेमध्ये करायला खूपच सोप्या आहेत. पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट जमतील. या पळीपापड्या करण्यासाठी आपल्याला कोणतीच पूर्वतयारी करायची गरज नाही. या पळीपापड्या वाळवण रेसिपीमधील सर्वात सोपी रेसिपी आहे. कमी वेळेत, कमी मेहनतीमध्ये पण खायला तेवढी चविष्ट आणि खुसखुशीत तयार होते आणि तेलात टाकता दुप्पट-तिप्पट छान अशी फुलते. हॅलो, नमस्कार. वैशालीज किचनमध्ये मी वैशाली तुमचं खूप 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 स्वागत करते. तुम्ही तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ वाया न घालता रेसिपी सुरू करू. पोह्याच्या पळीपापड्या करण्याकरता 1 वाटी पोहे घेतले. जाड पोहे घ्यायचे, पातळ पोहे घेऊ नका. या पोह्याला आपल्याला भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज पडत नाही. फक्त चाळून घ्यायचे. काडी कचरा असेल तर तो निघेल. याकरता पोहे आपल्याला मोजूनच घ्यायचे. तुम्ही अशी वाटी किंवा तुमच्याकडे जे प्रमाण असेल त्याचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. त्या वाटीनं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामुळे पोहे मोजून घ्यायचे. हे वजनी प्रमाणात 200 ग्रॅम पोहे असतील. हे पोहे आपल्याला मिक्सरला अख्खे असे बारीक करून घ्यायचे. त्या अगोदर न धुवून घ्यायचे ना भाजून घ्यायचे. पोहे बारीक करण्यासाठी मिक्सरचा छोटा जार घेतला. मोठ्या जारमध्ये बारीक निघत असतील तर तो तुम्ही वापरू शकता. हे पोहे मी 2 बॅचमध्ये बारीक दळून घेते. पोहे आपल्याला बारीकच दळून घ्यायचे. मिक्सरचा अर्धा जार मी इथे पोहे घातलेले आहे. पोहे बारीक करून घेते. पहा, इथे मी पोहे बारीक दळून घेतले. छान बारीक रवाळ असं पीठ दळून घेतलेले. यापेक्षा खूप जाडही करू नका, खूप बारीकही करू नका. आता राहिलेले पोहे असेच मी बारीक करून घेते. 1 वाटी पोह्यापासून साधारण मोठ्या आकाराच्या 15 ते 20 पापड्या तयार होतात. छोट्या घालायच्या असतील तर साधारण 25 ते 30 पापड्या करून तयार होतात. पोह्याचं पीठ भिजवण्याकरता पाण्याचं कोणतंच प्रमाण घ्यायचं नाही. आता आपल्याला जसं लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालायचं. पोह्यामध्ये पाणी हे भरपूर बसतं, तर पोह्याच्या पिठामध्ये पाणी टाकताच हे पीठ पाणी पटकन शोषून घेतं. त्यामुळे पाणी थोडं-थोडं करून टाकायचं म्हणजे पाण्याचा आपल्याला अंदाज येतो. अशा प्रकारे हे पीठ छान असं मिक्स करायचं. तांदूळाच्या पिठापेक्षा किंवा मैद्याच्या पिठापेक्षा थोडंसं असं काळसर रंगाचं दिसतं, पण पापड्या खूप छान होतात. अगदी तोंडात टाकताच हे पापड्या छान अशा विरघळतात. या पिठाला छान असं विस्करणं किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करायचं. या पिठाच्या गाठी खूप घट्ट तयार होतात, त्यामुळे सारखं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे पीठ इथपर्यंत भिजवण्याकरता साधारण 2 वाट्या पाणी लागले असेल. पुन्हा अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे. घातलेलं पाणी छान मिक्स करून घेते. पहा आता असं बॅटर तयार झालेलं आहे. चमच्यातून जर बॅटर खाली पडत नसेल तर थोडं अर्धासा वाटी पाणी तुम्ही पुन्हा घालू शकता. खूप पातळ पण करू नका म्हणजे पाण्याचा अंदाज येणार नाही. आता लगेचच कृती पाहू. इथे जाड तळाचं कुकर घेतलं, पातेलं, कढई घेतली तरी चालते. ज्या वाटीने कपाने किंवा तुम्ही वजनी प्रमाणात जर पोहे मोजून घेतले असेल तर त्याच्या तिप्पट पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी पोहे घेतलेत मी इथे, तर मी 3 वाट्या पाणी घालते. हे कुकर गॅसवर न ठेवता खालीच ठेवून पाणी घालायचं. ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीने 3 वाट्या पाणी इथे आपण घातलेलं आहे. पोहे भिजवण्याकरता साधारण या वाटीनंच 2.5 वाट्या पाणी इथे लागलं असेल. मी इथे अंदाजे पाणी घातलं. तुम्हाला जर मोजून वगैरे करायचं असेल तर साधारण ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीने इथे मला 2.5 वाट्या पाणी लागलं असेल. हे पाणी आपण गरम न करताच आपण पोह्याचं पीठ जे भिजवलेलं आहे ते थंड पाण्यामध्येच घालून घ्यायचं. त्यामुळे थंड पाण्यामध्ये पीठ आपल्याला छान मिक्स करता येईल. थंड पाण्यामध्ये पीठ घालत असताना थोडं-थोडं करून पीठ घालायचं. पुन्हाच याच्या गाठी होऊ नये. घातलेल्या पिठाला चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने छान असं घोटून घ्यायचं. अजिबात गाठी वगैरे राहू द्यायचे नाही. पीठ थंड पाण्यात घातल्यामुळे लवकर मिक्स होतं. छान असं मिक्स करून घ्यायचं 2 ते 3 मिनिटं. अशा प्रकारे पीठ मिक्स केलं, पिठामध्ये गाठी तयार होत नाहीत. पीठ आपलं एकसारखं मऊसूत असं शिजतं. छान असं मिक्स केलं. पहा अजिबात गाठ वगैरे लागत नाही. कुकर गॅसवरती ठेवून घेतलं. सुरुवातीला गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची. एखाद्या मिनिटभरात हे पीठ छान असं आळायला सुरुवात होते. 1 वाटी पोह्यासाठी 3 वाट्या पाणी चीक शिजवण्याकरता, 2.5 वाटी आपण पीठ भिजवण्याकरता टोटली असं 5.5 वाट्या पाणी इथे लागलेलं आहे. यामध्ये अर्धा वाटी पाणी कमी जास्त लागू शकतं. पाणी यापेक्षा जास्त घालू नका. हे प्रमाण अगदीच योग्य आहे. पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही गरम करून यामध्ये घालू शकता. पण पाणी जर जास्त झालं तर तुम्हाला खूप वेळ हे चिक शिजून घ्यावं लागेल. सुरुवातीपासून तर इथपर्यंत 5 मिनिट झालेले लो टू मीडियम फ्लेमवरती हे चिक शिजवून घ्यायचं. कंटिन्युअसली हलवायचे. तळापासून हलवून घ्यायचं म्हणजे खाली पण लागणार नाही. हे पीठ एकही गाठी न होता मऊसूत असं एकसारखं शिजल. ही सर्व प्रोसेस आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती करायची. त्यामुळे पापड्या आपल्या मधातून चिरणार नाही किंवा तडा जाणार नाहीत. व्यवस्थित अशा एकसारख्या निघतील. हे पीठ शिजलं का हे कसं ओळखायचं यासाठी एक ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. पहा आता हे पीठ आपलं 50% छान असं शिजल्यासारखं दिसतं. रंग पण थोडासा बदललेला आहे. पण पूर्णतः पीठ शिजलेलं नाही. पुन्हा एक 7 मिनिटानंतर चमचा घातल्याच्या नंतर चमचा असं अलगद गुळगुळीत पीठ झालेलं आहे फेसाळल्यासारखं.
त्या अगोदर थोडंसं घट्ट असं पीठ होतं. छान असं पीठ शिजल्यासारखं दिसतं. ट्रान्सपरंट झालं आहे. आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातलेले आहे. जिरे हे ऑप्शनल आहे. तीळ घातले तरी चालतात. सोबतच यामध्ये अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ थोडंसं बेताचंच घालायचंय. आता या पिठामध्ये अर्धा चमचा पापड खार घातला. पापड खार घातल्यामुळे पापड्या ह्या छान अशा फुलतात तेलामध्ये. तोंडात टाकताच विरघळतात आणि छान चव पण लागते. त्यामुळे पापड खार हे आवर्जून घाला. तर हे सर्व जिन्नस या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे. पीठ छान असं घट्ट झाल्यासारखं दिसतं. पाणी बऱ्यापैकी याच्यामध्ये आटलेलं आहे. पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं हे पीठ आपण आणखी शिजून घेऊ. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पीठ शिजलं का कसं ओळखायचं याचे टिप्स सांगणार होते. तर बघा इथे मी एक प्लेट घेतली. या प्लेटमध्ये थोडंसं पीठ घालायचं. पीठ बघा व्यवस्थित असं एका जागेवरती थांबलेलं आहे. इकडे-तिकडे पांगलेलं नाही. म्हणजेच आपलं पीठ व्यवस्थित शिजलेलं आहे. जर पीठ थोडंफार पांगलं असतं, तर आपल्याला पीठ 1-2 मिनिटं पुन्हा शिजून घ्यावं लागलं असतं. पीठ हे छान शिजलेलं आहे. जराही वेळ वाया न घालता लगेचच पापड्या घालून घ्यायच्या. नाहीतर पीठ हे लगेच घट्ट होईल. या पापड्या तुम्ही सावलीत फॅनखालीही घालू शकता. वाळायला थोडासा वेळ जास्त लागेल. पण उन्हामध्ये एका दिवसामध्ये छान अशा सुकतात. त्यामुळे मी इथे उन्हातच घालत आहे. एका चमच्याची एकच पापडी घेतली. थोडासा आकार द्यायचा. पापडी जास्त पातळ करायची नाही. ही तांदुळाच्या पापडीसारखी ही पापडी दमदार नसते. पातळ पापडी होते. तेलात टाकताच लगेच लाल होऊन जाईल. त्यामुळे थोडीशी जाड घालायची. मोठी जरी घातली तरी थोडंसं पीठ जास्त घालायचं. म्हणजे मग तेलात टाकल्याच्या नंतर छान अशी फुलून वरती येईल, लाल होणार नाही. एवढ्या पिठाच्या या आकारामध्ये साधारण 15 ते 20 पापड्या छान अशा करून तयार होतात. बऱ्याचदा आपल्याला नवनवीन रेसिपी करायला आवडतात, पण वेळ नसतो. कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यात कोणतीच पूर्वतयारी न करता ह्या पापड्या छान अशा तयार होतात. अशाच प्रकारे मी इथे संपूर्ण पापड्या घालून घेते. ह्या पापड्या खूपच पटापट तयार होतात. अशाच प्रकारे संपूर्ण पापड्या मी घालून घेतल्या. या पापड्या एक साइडनं सुकण्यासाठी 4 ते 5 तासाचा वेळ लागतो. त्यानंतर आपण दुसऱ्या साइडनं ह्या पापड्या पलटी करून घेणार आहोत. 5 ते 6 तासानंतर पहा एक साइड अशी छान सुकलेली आहे. आता ह्या पापड्या आपण लगेचच पलटी करणार आहोत आणि पुन्हा आपल्याला एक 5 ते 6 तासासाठी सुकवून घ्यायच्या आहे. सावलीत पापड्या घातल्या असतील तर ह्या प्रोसेसला थोडासा वेळ लागणार आहे. आता ह्या पापड्या दुसऱ्या साइडनं सुकवून घेते. पोह्याच्या पापड्या असल्यामुळे 5-6 तासामध्ये छान अशा सुकतात. पोह्याच्या पापड्या छान अशा तयार झाल्या. अजिबात क्रॅक वगैरे नाही. एकसारख्या पापड्या तयार होतात. या पापड्याला तुम्ही वर्षभरासाठी एखाद्या डब्यामध्ये पण स्टोअर करून ठेवू शकता. ह्या पापड्या खूपच छान लागतात. आता पापड्या मी तुम्हाला तेलात तळून दाखवते. लो टू मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलं. खूप कडकडीत गरम करायचं नाही. ही पापडी तेलात टाकताच एकदम दुप्पट-तिप्पट छान अशी फुलते. पहा पांढरी शुभ्र पापडी आपली तळून वरती आलेली आहे. अजिबात तेलकट वगैरे दिसत नाही आणि मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झाली. अजून एक पापडी तळून दाखवते. बघा तेलात टाकताच छान अशी तळून वरती येते. थोडासा दाब द्यायचा म्हणजे पापडी एकसारखी तळते. अशाच प्रकारे पोह्याच्या छान अशा पापड्या तयार झाल्या. तुम्हाला एक पापडी इथे मी तोडून दाखवते. पहा पहा छान अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडी तयार झाली. कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये कोणतीच पूर्वतयारी न करता पटकन तयार होणाऱ्या पोह्याच्या पापड्या खाण्यासाठी तयार झाल्या. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.